कामामध्ये हमखास यशप्राप्ती येण्यासाठी छोटे छोटे घरातले गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे आहेत का जरा बघा. घराच्या वरून कधीही हाय टेन्शन वायर गेलेली नसावी किंवा मोठी लाईटची तार म्हणतो ना आपण त्या पद्धतीने गेलेली नसावी. त्यामुळे घरात आणि कामांमध्ये नेहमीच तुम्हाला अडथळे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या समोरच किंवा आपल्या अंगणामध्ये कधी शेवग्याचं झाड नसावं. शेवग्याच्या झाडाने म्हणजे फार पूर्वीपासून खेडेगावात ही गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे की अगदी अंगणात किंवा दाराच्या समोर शेवग्याचं झाड लावत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या दारासमोर एकदम मोठं झाड पण नसावं किंवा एखादा इलेक्ट्रिसिटीचा खांब नसावा. त्याने सुद्धा एक द्वारवेध नावाचा दोष तयार होतो आणि त्यामुळे तुमची कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. दारासमोर कुठलंही मोठं मंदिर नसावं. त्या मंदिराची सावली कधीही आपल्या घरावर पडू नये. मंदिराचा जो कळस असतो त्या कळसाची सावली घरावर पडू नये. त्यामुळे सुद्धा कामांमध्ये तुम्हाला अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या समोर बेलाचे झाड अवश्य लावावे. त्यामुळे कामाचे अडथळे दूर होतात. बेलाचं झाड हे शुभ मानलं जातं. पारिजातक, बेल, कडुलिंब म्हणजे खाण्याचे लिंब असतात ना त्या लिंबाचं झाड, त्यानंतर तुम्ही शमीचं झाड लावू शकता. त्यानंतर तुम्ही अशी छोटी छोटी जी झाडं आहेत जी लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मीकारक मानली जातात, ती झाडं तुम्ही दारामध्ये जरूर लावू शकता. आपल्या घरासमोर अगदी मनी प्लांटचे झाड नसावे. त्यामुळे कामामध्ये अडथळे येतात. अगदी दारामध्ये मनी प्लांट लावू नये. झाड नाही, वेल असतो मनी प्लांटचा, तर तो सुद्धा तुम्ही लावू नका. त्याचप्रमाणे पपईचं झाड सुद्धा अगदी घराच्या समोर किंवा अगदी घराच्या लागून नसावं. घरापासून थोडं दूर पपईचं झाड लावावं. तो सुद्धा एक प्रकारचा दोषच मानला जातो. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या घराच्या आसपास आहेत का आणि त्यामुळे तुमच्या कामांमध्ये अडथळे येतात का, हे जर तुम्ही दूर केले, काही जी झाडं तुम्हाला लावायला सांगितली ती लावली, तर तुम्हाला नक्कीच अडथळे तुमचे दूर होतील. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला बराचसा फायदा होताना दिसतो. तर अशाच छान व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय भवानी, जय जगदंबा. व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात मला जरूर कळवा.